घरी जायला मिळणार आहे म्हणून खुश दिसतेस. नाही सर, घरी जायला मिळेल म्हणून नाही. तुम्ही आज जे गोट्याबरोबर वागलात ना, ते बघून बरं वाटलं. तुम्ही त्याला मान दिलात, सगळ्यांबरोबर जेवायला बसवलं, ते बघून खुश आहे मी. तुला चांगलं माहिती आहे मी ते का केलंय. सर, तुम्ही ते का केलं ना, त्याच्यापेक्षा तुम्ही ते केलं हे जास्त महत्वाचं आहे. अहो, आज रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाला जमिनीवर बसून जेवायला लागलं असतं ना, तर मी स्वतःला कधीच माफ करू शकले नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी जर माझ्या भावाचा अपमान झाला असता ना, तर मला बघवलं गेलं नसतं. सर, तुम्ही जे काय केलं ना, त्याच्यासाठी लई थँक्यू. तुझ्या थँक्यूची काही गरज नाहीये मला. आणि माझ्याशी गोड बोलायचा प्रयत्न करू नकोस. काही हाती लागणार नाही तुझ्या. सगळेच माणसं खोटं वागतात असं का वाटतं तुम्हाला? आता तुम्ही माझ्याशी खोटं वागताय म्हणून मी पण वागलंच पाहिजे असं नाही ना? बस, खूप बोललीस. खोटं बोलतोय म्हणजे मग काय तुझ्यासारख्या फडतूस कामगार मुलीला मी माझी बायको मानू? थोडी लायकी तरी आहे का? हे काय? तुझी हिंमत कशी झाली? माझ्या बेडरूम मध्ये तुझ्या कुठल्याही वस्तूला काही जागा नाहीये हे तुला चांगलं सांगितलं होतं मी. माझ्या बेडशीटला स्पर्श झालेला सुद्धा चालला नव्हता मला, आणि तू ही फ्रेम इथे ठेवलीस. नकोय मला ती इथे. तुम्ही असं मी ठेवली होती ती फ्रेम, तिथं काय बिघडलं एवढं? माझ्या आई भावांचा फोटो आहे यात. तुम्ही पेकायला नको होता. बायको म्हणून नाही, माणूस म्हणून तरी विचार करा तुम्ही माझा. माझं आयुष्य ते दोघं, माझ्या आई वडील ते. मग मी काय करू? हे बघ, मला त्या वस्तीतून आलेल्या गलिच्छ वस्तू माझ्या बेडरूम मध्ये नको आहेत. अगदी तू सुद्धा.